राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारचा अतिशय मोठा निर्णय. राज्यातील नागरिकांसाठी 1 ऑगस्टपासून सगळ्या योजनांचं अखेर बदलतं स्वरूप महाराष्ट्रासमोर आलं असून राज्यात या सगळ्या वस्तूंची प्रचंड महागाई वाढणार आणि या वस्तू होणार प्रचंड स्वस्त. सरकारचे 2 निर्णय आणि थेट तुमच्या घरावरती होतोय परिणाम. 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांना तुमच्या रेशन कार्ड संबंधातली सगळ्यात मोठी अपडेट. त्यानंतर तुमच्या घरगुती वस्तू असतील, तेल डबा असेल किंवा गॅस असेल, याबद्दलची ही सगळ्यात मोठी अपडेट. त्याचवेळी तुमचं पेट्रोल डिझेल याबद्दल सरकारने नवीन नियमावली तयार केली असून त्यानंतर सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे रेशन कार्ड धान्य दुकानावरती सरकारने तुमचं रेशन कार्ड बंद करण्यासाठी सरकारने पावलं उचलली आहेत. त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची, नेमका काय आणि अजून तुम्हाला कोणत्या 10 वस्तू रेशन कार्डवरती आता 1 ऑगस्टपासून मोफत मिळणार, हा देखील महत्त्वाचा विषय. त्यानंतर पॅन कार्ड, तुमचं वोटिंग कार्ड, मतदान कार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती या 3 महत्त्वाच्या अटी लागू केल्यात. आणि मतदान कार्डवरती पैसे देण्याचा सरकारचा नेमका कोणता मोठा निर्णय आता लागू होतोय, या सगळ्या घटनांची ही इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फरक बसतोय. या सगळ्या नियमांमध्ये नेमका कोणता बदल झाला आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मित्रांनो, देशामध्ये महागाईचा प्रचंड मोठा डोंगर सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या समोर आला होता. ही महागाई कमी करावी, सर्वसामान्यांना जगणं सोपं व्हावं, यासाठी सरकार वेळोवेळी निर्णय घेत असते. परंतु सरकारच्या या निर्णयाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरती खालपर्यंत होत नाही. गरीब गरीब होत जातो आणि श्रीमंत श्रीमंत होत जातो. परंतु सरकारने हा जो निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आता तुमचे एस टी बसेस या संदर्भात देखील कोणाला बस मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि महिलांसाठी एस टी बस मोफत निर्णय बंद, हा देखील निर्णय सध्या सरकारने घेतला आहे. तेव्हा सगळ्या निर्णयांची आपण इत्थंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे 1 ऑगस्टपासून जे जे नवे कायदे लागू होत आहेत त्या सगळ्याबद्दलची ही माहिती आपण आज घेणार आहोत. तेव्हा सुरुवातीला हा व्हिडिओ जरी बघितला असला तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना 1 ऑगस्टपासून होणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुम्हाला बदल लवकरच समजेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड. 1 नंबरला आपण घेऊया राशन कार्ड. तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल, जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं, केसरी रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. कारण सरकारने राशन कार्ड संबंधित सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे. तुमची EKYC पूर्ण केलेली नसेल तर तुमचं रेशन कायमचं बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. 1 ऑगस्टपासून हे निर्णय लागू होतील. तेव्हा तुम्हाला पुढील 2 दिवसामध्ये तुमच्या रेशन कार्डची EKYC पूर्ण करणं बंधनकारक असल्याचं सरकारकडून आजच जाहीर करण्यात आलेलं आहे. नंतर तुम्हाला तुमची EKYC पूर्ण करता येणार नाही आणि जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. आणि ती दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती आता सरकार थेट आनंदाचा शिधा, रूपात दिवाळी, गणपती यावेळेस ते आनंदाचा शिधा देणार आहे. मात्र जर तुमची EKYC पूर्ण असेल तर तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या 15 वस्तूंचा मोबदला दिला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला या 15 वस्तू भेटणार नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, आपला हा पहिला निर्णय बघितला आहे. त्यानंतर महागाईने आता उच्चांक गाठला असतानाच आता सरकार तुमच्याबद्दल मोठे निर्णय घेत आहे. सध्या सिलेंडर गॅसच्या किमती अर्ध्यावरती आणण्याचा सरकारने नवीन प्लॅन केला आहे. आता जागतिक युद्धाचे परिणाम, जागतिक युद्ध बंद झाल्यामुळे आता महाराष्ट्रातील 1000वरती गेलेले सिलेंडरचे दर
1 ऑगस्टपासून ते खाली अर्ध्यापर्यंत कसे आणता येतील यावरती सध्या महाराष्ट्रात एक समिती काम करते आहे. त्यामुळे तुमचा सिलेंडर जर 500 रुपयापर्यंत मिळाला तर तुम्हाला नवल वाटायला नको. हीच महाराष्ट्रातली 1 ऑगस्टपासून होणारी सगळ्यात मोठी तुमची घडामोड आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला सध्या महाराष्ट्रामध्ये मिळत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचे पैसे. आता दुसरी म्हणजे काय, PM किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल किंवा पीक विम्याचे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी असलेली तुमच्या आधार कार्डची सीडिंग असणं बंधनकारक आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावर येण्यासाठी तुमची बँक आणि तुमचं बँक अकाउंट, तुमचं आधार कार्ड या तिघांचं सीडिंग असणं गरजेचं. म्हणजे तुमचं बँकेचं एकत्रित सीडिंग असली तरच तुम्हाला ती बँक तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे टाकणार, अन्यथा तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत. हा सरकारने दिलेला सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल. त्यानंतर 5वा निर्णय आहे की सध्या पेट्रोल, डिझेल या कच्च्या तेलावरच्या किमतीचे, डॉलरच्या किमती, बॅरलच्या किमती कमी झाल्यामुळे सरकार एक मोठा निर्णय तुमच्यासाठी घेणार आहे. तो निर्णय असा आहे की महाराष्ट्रामध्ये या निर्णयाचं तुम्हाला स्वागत करावं लागेल. कारण की GST जो सरकार भरायचं, महाराष्ट्र सरकार भरायचं, आता तो GST सरकार स्वतः भरून तुम्हाला तुमच्या पेट्रोल डिझेलमध्ये 9 ते 12 रुपयांपर्यंत कपात करण्याचं सरकार विचाराधीन आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपासून हा विचार सरकारच्या मनात होता आणि तो निकाल आता उद्या परवापासूनच तुमच्या खात्यामध्ये 9-10 रुपयांची बचत होईल असा मेसेज देखील येऊ शकतो. ही महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या वस्तू आपण वापरतो. त्या वस्तू वापरत असताना आपणाला वीज बिलामध्ये माफक दरामध्ये वीज बिल कसं येईल याबद्दल सगळ्यात मोठी अपडेट सरकार देते आहे. तुमचं वीज बिल माफ करण्याचं किंवा 100 युनिटपर्यंत तुमच्या घरातील वीज माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे. त्यामुळे हा मध्यमवर्गीयांसाठी, सर्वसामान्य गरीब कुटुंबांसाठी घेतलेला हा सगळ्यात मोठा निर्णय लागेल. या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळजवळ 6.5 कोटी जनतेला होणार आहे आणि या निर्णयामुळे सध्या सर्वांनाच याचा फायदा होईल आणि सगळ्यांचीच वीज बचत होईल. हा देखील मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. तेव्हा सगळ्या योजनांच्या किमती कमी जास्त होणं किंवा सर्वसामान्यांना परवडणं या 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्र राज्यात हा निर्णय लागू होईल. तेव्हा तुम्ही देखील याचे भागीदार असाल तेव्हा सगळ्या वस्तू ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या आपण कराव्या, जेणेकरून तुम्हाला हा लाभ सरकारमार्फत प्रत्यक्ष रूपात घेता येईल. हीच आजची सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तेव्हा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद.